राजस्थानच्या जैसलमेरमध्ये नुकतीच जीएसटी काउन्सिलची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये जनतेकडून जीएसटीची वसुली करण्याच्या धोरणामुळे महागाईचा भडका आणखी उडण्याची शक्यता आहे। या बैठकीमध्ये पॉपकॉर्नवर सुद्धा जीएसटी लावण्यात आलाय, पण हा जीएसटी पॉपकॉर्नच्या फ्लेवरनुसार असणार आहे। पाहूया हा खास रिपोर्ट। थिएटरमध्ये सिनेमा पाहताना तुम्ही आवडीनं एक गोष्ट सोबत नेता, ती म्हणजे पॉपकॉर्न। बच्चे कंपनीपासून ते मोठ्यांपर्यंत पॉपकॉर्न सगळ्यांचाच फेवरेट। पण आता याच पॉपकॉर्नसाठी तुम्हाला वेगवेगळे दर मोजावे लागणार आहेत। नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत पॉपकॉर्नवर 3 वेगळ्या प्रकारचे जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अशातच जर तुम्ही पॉपकॉर्न विकत घेणार असाल ज्यावरती कुठल्याही प्रकारचं लेबल नसेल किंवा ते पॅक केलेले नसतील, तर अशा पॉपकॉर्न्सवर तुम्हाला 5% जीएसटी द्यावा लागणार आहे। ही झाली साध्या पॉपकॉर्नची गोष्ट। आता फ्लेवर बदलल्यावर जीएसटी कसा वाढत जातो तेही पहा। समजा तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे पॅक केलेले आणि त्यावर लेबल असलेल्या पॉपकॉर्न खरेदी केला तर त्यासाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे। अशाच पॉपकॉर्नवर 12% जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता तिसऱ्या कॅटेगरीचे पॉपकॉर्न, शुगर कन्फेक्शनरी श्रेणीतील पॉपकॉर्न्स ज्यात कॅरमल सारख्या घटकांचा समावेश असतो, असे पॉपकॉर्न आता तुमचा आणखी खिसा कापणार आहेत। त्याचं कारण म्हणजे की या पॉपकॉर्नवर आता तब्बल 18% आणखी जीएसटी जो आहे तो लावला जाणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वेगवेगळ्या जीएसटी दरांबाबत स्पष्टीकरण दिलंय। दरम्यान जीएसटी काउन्सिलच्या या बैठकीत इतर कोणते निर्णय घेण्यात आले तेही पहा। जीएसटी परिषदेच्या बैठकीत जनुकीय उपचारांवर जीएसटी माफ, फोर्टिफाईड तांदळावरील जीएसटी मध्ये 5% कपात, वाहनांवरील विम्यावरचा जीएसटी रद्द, बँकेकडून लावल्या जाणाऱ्या दंडावर आता जीएसटी नाही। पण या सगळ्या निर्णयांमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती पॉपकॉर्नचीच। त्यामुळे पिक्चर बघायला जाताना पॉपकॉर्न कोणते खायचे हे आता तुम्हाला त्यावरचा जीएसटी बघूनच ठरवावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।